आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। वाढदिवसाचा बॅनर दुचाकी स्वाराच्या डोक्यावरती कोसळलाय। ठाण्याच्या 3 हात नाका परिसरातली ही सगळी घटना आहे। शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरींच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली होती। प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळ का, असा सवाल आता नागरिक विचारू लागले। शिवप्रताप सेनेच्या सुनील चौधरींवरती पोलीस गुन्हा दाखल करणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्रिजवरती बॅनर कोणाच्या परवानगीनं लावला, असे सुद्धा नानाविध सवाल आता उपस्थित होत आहेत। बॅनरबाजी ठाणेकरांसाठी ही जीवघेणी ठरतीये, हे सुद्धा या व्हिडिओमधून दिसून येत आहे। दरम्यान बॅनर कोसळल्यानंतर शिवप्रताप सेनेच्या सुनील चौधरींना उपरती झाली। सुनील चौधरींकडून जाहीर दिलगिरी सुद्धा व्यक्त करण्यात आली। धावत्या दुचाकी स्वारावरती वाढदिवसाचा बॅनर कोसळला होता। सुनील चौधरींवरती पोलीस गुन्हा दाखल करणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माजी कार्यकर्त्याकडून लावण्यात आलेल्या बॅनरपैकी एक बॅनर अचानक खाली पडून एका महिलेच्या अंगावर पडण्याची दुर्दैवी घटना घडली। ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल। पुढची बातमी पाहूयात। एसी लोकलमधील एसी 15 मिनिटांत